हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.3 इन द क्लासरूम वर्कबुक सोल्युशन. वर्कबुक सोल्युशन ऑलरेडी हा लेसन आपण टेक्स्च्युअल पाहिलेलो आहोत. तर आज आपण इथं वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. गेम टाइम दिलेला आहे. द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स वन बाय वन टू क्विकली द नेम थिंग्स इन द क्लासरूम. क्लासरूम मधले काही थिंग्स असतात, त्या थिंग्सचे नेम्स क्विकली वन बाय वन स्टुडंट्सला इथं टीचरनं काय करायचं आहे, विचारायचं आहे. क्लासरूम मध्ये जे काही वस्तू असतात, थिंग्स असतात, क्विकली पटापटा त्यांना वन बाय वन स्टुडंट्सला काय करायचे आहेत, विचारायचे आहेत. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ओरल वर. लुक, लिसन अँड स्पीक. लुक, लिसन अँड स्पीक. पहा, read the conversation on textbook page number 21 and enact it. टेक्स्टबुक पेज नंबर 21 वर आपल्याला कन्व्हर्सेशन दिलेलं होतं राज आणि नीमा दीदीचं. तर ते रीड करा म्हणलेलं आहे आणि त्याला इनॅक्ट करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, तसं ऍक्ट करून दाखवा म्हणलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. The teacher calls pair of students to read out the conversation. तर इथं टीचर्सनं काय करायचे आहेत, जोडी जोडी जे स्टुडंट्स असतात, पेअर्स ऑफ स्टुडंट्स म्हणजेच काय, जोडी जोडी स्टुडंट्स घ्यायचं आहे आणि हे कन्व्हर्सेशन तिथं रीड करायला सांगायचं आहे. मोर क्वेश्चन युजिंग द वर्ड्स हू अँड व्हॉट कॅन बी ॲडेड. कन्व्हर्सेशन सोडून अजून एक्स्ट्रा आपण क्वेश्चन्स तिथे ॲड करू शकतो. कुठल्या वर्ड्स रिलेटेड, हू अँड व्हॉट रिलेटेड असे क्वेश्चन्स ॲड करून आपण तिथे मोर क्वेश्चन्स ॲड करून कन्व्हर्सेशन काय करू शकतो, वाढवू शकतो. एक्झाम्पल्स दिलेला आहे पहा. फॉर एक्झाम्पल, अ स्टुडंट्स कॅन पॉइंट टू अ बेंच अँड आस्क व्हॉट इज दिस. तर एक्झाम्पल दिलेला आहे. तर पिक्चरमध्ये क्लासरूम दाखवण्यात आलेले होते. तर त्या क्लासरूममध्ये बेंच होते, टेबल होते, चेअर होतं, ब्लॅकबोर्ड होतं. तर त्या पिक्चरमध्ये पॉइंट आउट करून बोर्ड दाखवून असं क्वेश्चन सुद्धा विचारू शकतो. बेंचला पॉइंट आउट करून काय विचारू शकतो, व्हॉट इज धिस विचारू शकतो. तर अदर स्टुडंट्स विल आन्सर, तर दुसरा स्टुडंट्स आन्सर देईल दिस इज अ बेंच. तर काय देईल आन्सर, दिस इज अ बेंच. असे एक्स्ट्रा क्वेश्चन्स त्या कन्व्हर्सेशन मध्ये ऍड करून आपण तिथे कन्व्हर्सेशन वाढवू शकतो. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, लिसन टू द पोएम फर्स्ट अँड देन रीड इट अलाउड. लिसन, लिसन म्हणजे ऐका. पहिला पोएम काय करा, कविता काय करा, ऐका, त्यानंतर मोठ्याने म्हणा असं म्हटलेलं आहे. फॉर द टीचर, टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. द टीचर रीड द पोएम अलाउड इन द क्लास विथ द ॲक्शन्स टू मेक द स्टुडंट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ दीज अँड दॅट. हे जे पोएम दिलेलं आहे, तर ते हे पोएम टीचरनं काय करायचं आहे, मोठ्यानं म्हणून दाखवायचं आहे. म्हणत म्हणत ॲक्शन सुद्धा करायचं आहे, जेणेकरून स्टुडंट्सला काय होईल, दीज अँड दॅटचं काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. ऑलरेडी मी टेक्स्च्युअल लेसनमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दीज आणि दॅटचं कन्सेप्ट क्लिअर करून सांगितलेलं आहे. तर दीज हा वर्ड कशासाठी यूज केला जातो, जी वस्तू आपल्या जवळ असते, जे थिंग्स आपल्या नियर असणार आहे, नियर म्हणजेच काय, जवळ असणार आहे, त्या थिंग्सला किंवा त्या पर्सन्सला आपण दीज हा वर्ड लावतो. काय लावतो, दीज हा वर्ड लावतो. आणि जी वस्तू किंवा जे थिंग्स आपल्यापासून खूपच लांब आहे, काय आहे, खूपच लांब आहे, त्या थिंग्सला किंवा त्या वस्तूला आपण दॅट हा वर्ड लावतो. काय लावतो, दॅट हा वर्ड लावतो. हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल लेसनमध्ये पाहिलेलो आहोत. तेच कन्सेप्ट पुन्हा इथं क्लिअर करायला सांगितलेलं आहे. चला तर पोएम पाहून घेऊया. दिस इज नियर मी अँड दॅट इज फार. दिस हा वर्ड कशासाठी यूज केला जातो, नियर मी. नियर म्हणजे दिस इज नियर मी, हे माझ्या जवळ आहे, त्याच्यासाठी दिस हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. अँड दॅट इज फार, फार म्हणजे लांब. ते काय आहे, ते माझ्यापासून काय आहे, लांब आहे. हे पोएम मध्येच कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. नियर थिंग्सला काय यूज करायचं आहे, दिस यूज करायचं आहे. फार थिंग्सला काय यूज करायचं आहे, दॅट हा वर्ड यूज करायचा आहे. पहा, नेक्स्ट वन आहे, दिस इज माय फिंगर. फिंगर आपल्या जवळच असते ना, फिंगर म्हणजेच काय, हाताची बोटं आपल्या जवळ असतात ना, मग त्याच्यासाठी फिंगरसाठी काय वर्ड यूज करण्यात आलेला आहे,
दीज हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. अँड दॅट इज द स्टार. स्टार म्हणजेच काय, जे आकाशात लुकलुकणारे तारे असतात ताऱ्यांना स्टार म्हणलेलं आहे. आणि हे तारे आपल्यापासून खूप लांब असतात. हे स्टार काय असतात, आपल्यापासून खूप लांब असतात. त्या स्टारसाठी येथे दॅट हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. काय यूज करण्यात आलेला आहे, दॅट हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. दिस इज माय स्पून. स्पून स्पून म्हणजेच काय, चमचा. चमचा आपल्या जवळच असतो ना, चमचा काय असतो, आपल्या जवळच असतो. म्हणून स्पून साठी काय वर्ड यूज करण्यात आलेला आहे, दीज. काय यूज करण्यात आलेला आहे, दीज हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. म्हणून दिस इज माय स्पून अँड दॅट इज द मून. मून म्हणजेच काय, चंद्र. मून म्हणजेच काय, चंद्र. चंद्र आपल्यापासून खूप लांब आहे. चंद्र काय आहे, आपल्यापासून खूप लांब आहे. त्यासाठी मून साठी दॅट हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. काय यूज करण्यात आलेला आहे, दॅट हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. म्हणून अँड दॅट इज द मून. दिस इज माय बन. बन म्हणजेच काय, पाव. बन म्हणजेच काय, पाव. जे आपण ब्रेड टोस्ट सारखं खातो ना, त्यालाच पाव असे म्हणतात. पाव आपल्या जवळच असतो. बन काय असतो, आपल्या जवळच असतो, नियरच असतो. म्हणून त्याला काय म्हणणार आपण, दिस इज माय बन. काय म्हणणार, दिस इज माय बन. बन साठी दिस हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. अँड दॅट इज द सन. सन म्हणजेच काय, सूर्य. सन म्हणजेच काय, सूर्य आपल्यापासून खूप लांब आहे. सन काय आहे किंवा सूर्य काय आहे, आपल्यापासून खूप लांब असल्यामुळे सन साठी दॅट हा वर्ड येथे यूज करण्यात आलेला आहे. दॅट इज द सन. वेन समथिंग इज नियर वी से दिस. पहा, कुठली तरी वस्तू, समथिंग काहीतरी आपल्या जवळ असेल तर त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, दीज हा वर्ड म्हणतो. काय म्हणतो, दीज असे म्हणणार आहे. वेन समथिंग इज फार. मग कुठली तरी वस्तू आपल्यापासून खूप लांब असेल, काहीतरी आपल्यापासून वस्तू खूप लांब असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, वी पॉइंट आउट दॅट. मग त्याला आपण हात दाखवून काय करतो, पॉइंट म्हणजेच, पॉइंट आउट म्हणजेच काय, हात दाखवून काय म्हणतो त्याला, दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत, दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. तर अशा प्रकारे या पोएमचा इथे मिनिंग होईल. आणि दीज आणि दॅट हा हे जे वर्ड्स आहेत ते कन्सेप्ट येथे क्लिअर होऊ शकेल. तर हे पोएम कसं म्हणायचं आपण एकदा पाहून घेऊया. This is near me and that is the far. This is my finger and that is the star. This is my spoon and that is the moon. This is my bun and that is the sun. When something is near, we say this. When something is far, we point out that. तर अशा प्रकारे हे पोयम आपण विथ ॲक्शन म्हणून घेऊ शकतो. नाउ नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. लेट अस लर्न दिस अँड दॅट. ऑलरेडी आत्ताच आपण पोएम मध्ये हा कन्सेप्ट क्लिअर करून घेतलो. दिस हा कशासाठी यूज करतो आणि दॅट हा कशासाठी यूज करतो हे ऑलरेडी पाहून घेतलेलो आहे. तर ते सेंटेन्स फक्त रीड करून घेऊया. वी यूज दिस वेन वी टॉक अबाउट समथिंग विच इज नियर टू अस. वी यूज दिस. दिस कधी यूज करणार आहोत, दिस हा वर्ड कधी यूज करणार आहोत, जेव्हा आपण जी वस्तू आपल्या जवळ असते त्याच्याबद्दल बोलत असतो तेव्हा दीज हा वर्ड तेथे यूज करणार आहोत. वी यूज दॅट वेन वी टॉक अबाउट समथिंग विच इज फार फ्रॉम यू. तर दॅट हा वर्ड कधी यूज करणार आहोत, जेव्हा कुठली वस्तू, कोणतीही वस्तू आपल्यापासून खूप लांब असणार आहे त्या वस्तूंबद्दल आपण जेव्हा बोलत असतो, जी वस्तू आपल्यापासून खूप लांब असणार आहे जेव्हा त्या वस्तूंबद्दल आपण बोलत असतो तेव्हा दॅट हा वर्ड तेथे यूज करण्यात येणार आहे. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क नोट दिलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटी 4 and 5 इन द टेक्स्टबुक इटसेल्फ. ॲक्टिव्हिटी 4 and 5 टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. तर स्टुडंट्सने काय करायचं आहे, स्वतःहून ते सॉल्व्ह करायचं आहे. रीड द वर्ड्स गिवन बिलो अँड देन राईट देम. काही वर्ड्स दिलेले आहेत खाली, तर ते रीड करायचं आहे. रीड करत करत राईट सुद्धा करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. पिक्चर, क्लासरूम, टीचर, चार्ट, फ्लॉवर, ब्लॅकबोर्ड, स्कूल, इयर, नेक्स्ट. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे fill in the blanks with a these or that. Fill in the blanks with a these or that.
दीज हा वर्ड कशासाठी यूज करतो? जी वस्तू आपल्या जवळ असते त्या थिंग्सला, त्या वस्तूंना आपण दीज हा वर्ड लावणार आहोत. तर दॅट म्हणजेच काय? आपल्यापासून ती वस्तू किंवा ते थिंग्स खूपच लांब आहे, फार आहे, तर त्या थिंग्सला, त्या वस्तूंना आपण दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. तर बुक आपल्या जवळच असते, तर काय येणार आहे ते वर्ड? दिस इज अ बुक. पेन्सिल सुद्धा आपल्या जवळच असणार, त्यामुळे काय येणार? दिस इज अ पेन्सिल. इरेझर सुद्धा आपल्या जवळच असतो, त्यामुळे काय येणार? दिस इज ॲन इरेझर. दिस इज ॲन इरेझर. ट्री सुद्धा आपल्या जवळच असतो, तर ट्री साठी सुद्धा आपण काय म्हणणार? दिस इज अ ट्री. नाव नेक्स्ट वन आहे सन आपल्यापासून खूप लांब आहे. सन काय आहे? आपल्यापासून खूप लांब असल्यामुळे तिथे काय येणार आहे? दॅट इज द सन. काय येणार आहे? दॅट इज द सन. नाव नेक्स्ट वन आहे डॅश डॅश इज द मून. डॅश डॅश इज द मून. मून सुद्धा आपल्यापासून काय आहे? खूप लांब आहे, तर त्याच्यासाठी काय वर्ड यूज करणार आहोत आपण? दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. तर दॅट इज द मून. दॅट इज द मून. नाव नेक्स्ट वन क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अ क्लाउड. क्लाउड म्हणजेच ढग. क्लाउड म्हणजेच काय? ढग. तर ढग आपल्यापासून, क्लाउड्स आपल्यापासून काय आहेत? खूप लांब आहेत, आकाशात आहेत, ते स्काय मध्ये आहेत, मध्ये आहेत, तर तेथे आपण काय वर्ड यूज करणार आहोत? दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. तर काय येईल आन्सर? दॅट इज अ क्लाउड. दॅट इज अ क्लाउड. नाव नेक्स्ट वन आहे डॅश डॅश इज द स्काय. स्काय म्हणजेच काय? आकाश. स्काय म्हणजेच काय? आकाश. तर आकाश आपल्यापासून खूप लांब आहे, स्काय आपल्यापासून काय आहे? खूप लांब आहे, तर तेथे काय वर्ड यूज करणार आहोत आपण? दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? दॅट. तर आन्सर येईल दॅट इज द स्काय. बर्ड सुद्धा कुठं आहे? स्काय मध्येच आहे. बर्ड सुद्धा कुठं आहे? स्काय मध्येच आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काय यूज करणार आहोत? दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. तर आन्सर येईल दॅट इज अ बर्ड. काय येणार? दॅट इज अ बर्ड. नाव नेक्स्ट वन क्वेश्चन आहे फन टाइम. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे फन टाइम. सम स्मॉलर वर्ड्स आर प्लेइंग हाइड अँड सीक इनसाइड द वर्ड्स. तर आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, तर त्या वर्ड्समध्ये काही स्मॉलर वर्ड्स लपून बसलेले आहेत आणि ते काय करत आहेत? हाइड अँड सीक खेळत आहेत. काय करत आहेत? लपाछपी खेळत आहेत. कॅच देम आउट. आणि त्या वर्ड्सना आपल्याला काय करायचं आहे? पकडायचं आहे. काय करायचं आहे? पकडायचं आहे. फाइंड 2 स्मॉल वर्ड्स हिडन ईच ऑफ द बिग वर्ड्स अँड राईट देम. बिग वर्ड्स दिलेले आहेत, त्या बिग वर्ड्स मधले 2 स्मॉल वर्ड्स आपल्याला शोधून काढायचे आहेत. काय करायचे आहेत? लपून बसलेले आहेत, त्या 2 स्मॉल वर्ड्सला आपल्याला काय करायचं आहे? शोधून काढायचं आहे आणि आपल्याला लिहायचं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. कॅमल दिलेला आहे, तर कॅमेल मध्ये कुठले वर्ड्स लपून बसलेले आहेत? केम हा वर्ड लपून बसलेला आहे आणि एम हा वर्ड लपून बसलेला आहे. त्याच प्रकारे आपल्याला खाली सुद्धा हिडन वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे? कॅच आउट करायचं आहे बिग वर्ड्स मधून आणि त्या टेबल्स मध्ये लिहून काढायचं आहे. तर चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे क्लासरूम. तर क्लासरूम मधील क्लास हा एक वर्ड येणार आणि रूम हा एक वर्ड येणार. काय येणार? क्लास हा एक वर्ड येणार, रूम हा एक वर्ड येणार आहे. त्याला कॅच आउट करून आपण खाली टेबल मध्ये लिहून घेऊया. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे फ्लावर. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे फ्लावर. फ्लावर मधील आपण फ्लो हा वर्ड काय करूया? कॅच आउट करूया. काय करूया? कॅच आउट करूया. फ्लो हा वर्ड लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे लो लिहून घ्या. LOW लो. तर अशा प्रकारे स्मॉल वर्ड्स जे आहेत ते हाईड झालेले आहेत बिग वर्ड्स मध्ये, तिथून आपल्याला सर्च आउट करून त्याला स्मॉल वर्ड्स मध्ये कन्वर्ट करून खाली टेबल्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे कपबोर्ड. कपबोर्ड फर्स्ट वन मध्ये लिहिणार आहोत कप अँड सेकंड वन मध्ये आपण अप सुद्धा लिहू शकतो किंवा बोर्ड सुद्धा लिहू शकतो. तर अशा प्रकारे स्मॉल वर्ड्स आपण कॅच आउट करून खाली टेबल मध्ये लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.3 इन द क्लासरूम वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.